नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय आपला मराठमोळा चॅनल मायबाप सह्याद्री. आज आपण एक थोडंसं आडवाटेला म्हणूयात. तसं इतिहास काळात ही खूप महत्त्वाची वाट होती, पण आपल्या ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा जे जास्त किल्ले येत आहेत त्याच्या आडवाटेला मराठवाड्यातल्या किंवा आपण म्हणूयात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाँड्रीवर असणाऱ्या ऐतिहासिक खर्ड्याच्या किल्ल्याला भेट देत आहोत. मला सांगताना विशेष आनंद होतो आहे की माझे मित्र श्री राजू मेत्रे आणि त्यांचे गुरुमित्र असं म्हणायला हरकत नाही असे आपले प्राध्यापक जवळेकर सर हे आज आपल्यासोबत आहेत. जवळेकर सरांचं कौतुक सांगायचं म्हणजे येथील ज्या ऐतिहासिक वास्तू दिसत आहेत हे गेले 2 वर्ष सरांच्या देखरेखीखाली सरांच्या अंडर व्यवस्थित किंवा डागडुजी करण्यात आली आहे. सर येथे कॉलेजला प्राध्यापक छत्रपती कॉलेजला प्राध्यापक इतिहासाचार्य असून त्यांनी यातली खूप डेव्हलपमेंट केली आहे. आज आपल्याला पूर्ण किल्ला ते दाखवणार आहेत. याचा मला नक्की अभिमान आहे आणि तुम्हाला देखील पुढं आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये लक्षात येईल की सरांचं कार्य, सरांचा इतिहासाचा असणारा अभ्यास आणि सरांनी याच्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांचं डेडिकेशन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि अनुभवायला देखील मिळणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला पुण्यातून दौंड, पाटस, जामखेड या मार्गाने खर्डा या किल्ल्याच्या गावी किंवा आपण असं म्हणू शकतो की किल्ल्याच्या आवारातच हे खर्डा शहर वसलेलं आहे. तिथे आपण जाऊ शकतो. मी स्वतः बीडमधनं आल्यामुळे बीडच्या आणि खर्ड्याच्या रस्त्यावरून मी खर्ड्याला पोहोचलो आणि तिथून माझ्या मित्रासोबतचा खर्डा किल्ल्याचा प्रवास सुरू झाला. खर्डा किल्ला हा छोटेखानी परंतु अत्यंत विलोभनीय असा किल्ला आहे. सध्याच हिंदुस्थानातील सर्वात मोठा भगवा ध्वज या खर्डा किल्ल्याजवळ प्रशासनाने बांधलेला असून हा देखील एक पर्यटकांच्या किंवा गडप्रेमींच्या आस्थेचा एक विषय बनलेला आहे. तर आपण ज्यावेळेस इथे येतो तर हा भगवा ध्वज आपल्याला मानाने फडकताना कायमच दिसतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेल्यावर एका पाठोपाठ 2 प्रवेशद्वार आपले स्वागत करतात. अर्थातच वरती बुरुज आणि तोफ असून हल्लीच बसवलेली असून आपल्याला ते पाहायचे झाल्यास वरती जावे लागते, परंतु आपण आपल्या गडभ्रमंतीमध्ये ती सगळ्यात शेवटी पाहणार असून सुरुवातीला आपण आत जाऊन भुयार, धान्य कोठार, विहीर, कोठाराचे अवशेष, पाण्याची व्यवस्था हे आपण पाहूयात. नमस्कार सर. तर प्रथमतः मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला या इतिहासात किंवा गड किल्ल्यांमध्ये एवढं आवड कशी निर्माण झाली? साहजिक आहे सर, मी इतिहासाचा प्राध्यापक आहे आणि एक महाराष्ट्रातला प्रतिकाराचा इतिहास आहे, दैनिक इतिहास आहे. कारण की ह्या गड किल्ले जर नसले असते तर छत्रपती शिवाजी
शिवरायांचं स्वराज्य आणि त्याचं झालेलं साम्राज्य निरूपांतर शक्य झालं असतं. त्यामुळं शक्तिस्थान जेव्हा म्हणता येईल स्वराज्याचं किल्ल्यामध्ये, त्यामुळे साहजिकच किल्ल्याविषयी महत्त्व असतं, या किल्ल्याविषयी एक आदर असणं, हे कुठल्याही इतिहासाच्या अभ्यासकाला असणं हे साहजिक आहे. त्यातलं एक पैकी सर जे आपण मागाशी म्हणालो की जी रणटेकडी, जिथं निजामाचं आणि मराठा साम्राज्याचं जे सगळ्यात मोठं युद्ध झालं, ते युद्ध कुठे झालं ह्याचा शोध सरांनी लावला. हे ऐकून मला खूप अभिमानास्पद वाटलं आणि नक्कीच आपल्यालाही वाटेल की जिथे मराठा साम्राज्याने सगळ्यात मोठा विजय, जिथं सगळ्यात मोठी हार म्हणून पानिपत पाहिली जाते, तो सगळ्यात मोठा विजय म्हणजे खरड्याचा विजय. ते सरांनी ती जागा शोधून काढली, यासाठी आपण त्यांचं अभिनंदन करूयात. आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला माझं सांगणं आहे की या सरांनी जो इतिहासाचा ठेवा इथं ठेवला आहे तो खरंच नावाजण्याजोगा आहे. त्यांना ती आवड आहे आणि त्यासाठी ते इतके झटत आहेत. आपला त्यांना एक खरंच त्यांच्या कार्याला आपला सलाम. तर सर, आता आपण खरडा किल्ल्याविषयी जाणून घेऊयात. तर खरडा किल्ल्याला किती वर्ष झाली, कोणी त्याची बांधणी केली, इथे साम्राज्य कुठलं होतं, हे सगळं तुमच्याकडनं ऐकायला जरा बरं वाटेल. आमचे सबस्क्रायबर बोर झाले असतील गेले, मीच सांगतो सगळं, आज तुमच्याकडनं ऐकायला भेटते, त्यामुळे अजून छान वाटेल. सर, खरड्याचा किल्ला जो आहे हा इसवी सन 1745 साली रावराजे निंबाळकर यांनी हा बांधून पूर्ण केला. विशेषतः हा महाराष्ट्रातील तसं म्हटलं तर यानंतर फक्त एकच किल्ला भुईकोट किल्ला झालेला आहे. त्याच्यानंतर कुठलीही भुईकोट किल्ले महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले नाहीत. कारण की संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तोफखान्याचा युरोपियन लोकांच्या आगमनानंतर तोफखाना इतका प्रगत झाला की भुईकोट किल्ला तसा विशेष काही अर्थ राहिला नाही. कारण की संरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रगत अशा तोफा देशात येत गेल्या आणि भुईकोट किल्ल्याचं महत्त्व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून संपत गेलं. त्यामुळं साहजिकच आहे की त्याच्यानंतर म्हणजे ह्या किल्ल्याच्या नंतर कुठल्याही मोठ्या अशा भुईकोट किल्ल्याचं बांधकाम महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही. त्या अनुषंगाने ह्या किल्ल्याकडे बघावं लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठवाड्याच्या बाँड्रीवर तुम्ही आताच म्हटलं की मराठवाडा आणि महाराष्ट्र याच्या बाँड्रीवर हा किल्ला आहे. आणि रावराजे निंबाळकर जे होते ते रावराजे निंबाळकरांनी निजामाच्या अखत्यारीत ते सरदारकी करत असल्या कारणामुळं साहजिकच आहे की हा जो किल्ला आहे किंवा हा परिसर आहे हा निजामाच्या अखत्यारीत असल्याकडे जहागिरी जी होती ती निंबाळकरांकडे होती. आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी हा किल्ला त्यांनी बांधलेला होता. आणि असे दोन शिलालेख, एक शिलालेख किल्ल्याच्या गेटवर पहिला जो प्रवेशद्वार आहे त्याच्यावर पर्शियन भाषेमध्ये फारसी भाषेमध्ये शिलालेख आहे. आणि दुसरा एक शिलालेख जो आहे तो पुन्हा दुसरं जे गेट लागतं किल्ल्याचं त्याच्यामध्ये देवनागरी लिपीमध्ये मराठीमध्ये हा शिलालेख आहे. त्याच्यामध्ये श्रावण मासामध्ये पंचमीला हा किल्ला बांधून पूर्ण झाला असा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आहे. आणि हा रावराजे निंबाळकरांनी बांधला इत्यादी वर्णन त्या शिलालेखावर त्यांनी केलेलं आहे. धन्यवाद सर. खरंच मल्हारगड हा महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटचा बांधला गेलेला किल्ला म्हणून सगळ्यांना माहिती आहे, परंतु भुईकोट किल्ला 1745ला महाराष्ट्रात शेवटचा बांधला गेला. त्याचं वैधानिक महत्त्व त्या काळात कमी झालं. सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त हे राजवाडे किंवा राहण्यासाठीचं व्यवस्था म्हणून या किल्ल्यांकडे भुईकोटाकडे पाऊस लागलं. त्यामुळं हा किल्ला महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटचा भुईकोट बांधलेला किल्ला म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो. शेवटचा बांधलेला हा भुईकोट आपण व्यवस्थितरित्या पुढे पाहणं चालू ठेवायचं. जो भाग होता ना सगळा, हा सगळा भाग पुरातत्व विभागाने पुन्हा उत्खनन केलं आणि ह्याचा जो पाया आहे त्या पायाभर हुकूम हे वर बांधकाम उचललं. पण मुळामध्ये पाया इतकाच होता आणि ह्याच्यावर जो आता दिसतंय तुम्हाला हे 3 ते 4 थर मातीवर आलेले, हे 3 ते 4 आर्किओलॉजी डिपार्टमेंटने आता 2 वर्षापूर्वी हे थर उचललेले आहेत. आणि खाली पाया असा सापडला त्यामुळे पसरलेला तसा सगळा मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्षात येतं की ही 2 मजली इमारत होती सगळी. त्यामुळं ह्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये सगळं बाजूला काढून याची जो खालचा पाया आहे हा पाया उत्खनन करण्याचं काम 2 वर्षापूर्वी पुरातत्व विभागानं संपूर्ण केलं. त्यामध्ये त्या कोपऱ्यावरचं ते तुम्हाला दिसतं आहे तिथे जवळपास 350 तोफगोळे सापडले सर. आणि हे त्या एकदम कोपऱ्या ही जी मस्जिद आहे त्या मस्जिदच्या पाठीमागचा जो कोपरा आहे किल्ल्याचा, त्या किल्ल्याच्या कोपऱ्यामध्ये जवळपास 350 तोफगोळे दगडाचे मी गेटवर पाहिलं असेल ते प्रिझर्व केलेले आहेत, संरक्षित केले आहेत राज्य शासनाने. आणि असे 350 गोळे सापडल्या कारणामुळे एक नवीन शोध आमच्या किल्ल्यामध्ये
तुम्हाला पाहायला मिळतो. खूपदा वाचलं की 250 तोफगोळे सापडले. ते सापडण्यामागं कोणाचं योगदान होतं आणि कुठे सापडले याची सरांनी आज इत्थंभूत माहिती आपल्याला दिलेली आहे. अर्थातच किल्ला आपल्याला दिसतो, पण त्याचं जतन करणं तितकंसं सोपं नाही आणि ऐतिहासिक काळातला तो ठेवा म्हणून तसंच पारंपरिकरित्या त्याचं जतन करणं हे खूप अवघड आहे आणि खूप अवघड शिवधनुष्य सरांनी पेललेलं आहे. आणि अर्थातच आपली येणारी पिढी हा आदर्श सरांचा घेईल आणि आपले गड किल्ले पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी सक्षम राहतील. जवळेकर सर आणि त्यांची टीम या खरडा किल्ल्याचा जो वारसा जपत आहे त्यांना खरंच शतशः प्रणाम. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या छत्रपती शिवरायांच्या आणि मराठा साम्राज्याच्या तसेच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या किल्ल्यांच्या जतनासाठी जे प्रयत्न करत आहे त्या सर्वांना आमचं कोटी कोटी शतशः प्रणाम. पूर्ण पाण्याचा निचरा होण्याकरता बाजूला खंदक होता त्याच्या पलीकडे आणि या खंदकामध्ये सगळ्या किल्ल्यामधलं जे पाणी जवळपास 5 एकराचा हा किल्ला आहे सर. त्यामुळं हा किल्ल्यामधलं जे पाणी आहे या पाणी देण्याकरता प्रत्येक तटबंदीच्या 2 भागामध्ये पाणी देण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते पाणी असं सरळ नाही आहे, हे तिरप केलेलं आहे सर. आणि असा स्लोप पूर्ण त्या भागामध्ये काढला गेला होता आणि म्हणजे पाणी तर जाईल पण माणूस मध्ये येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला त्या भागामध्ये तुम्हाला दिसते. या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की पुरातत्व विभागाने जेव्हा याचं काम केलं की त्या कामासाठी जे काही पाणी वापरलं हे पाणी हे सगळं विहिरीनेच पुरवलं. विशेषतः एप्रिल महिना असो की मे महिना असो ह्या विहिरीने कधीही खडखडाट पाहिलेला नाही. जलदेवता वरुण देवता या विहिरीवर नेहमी प्रसन्न असते. आणि कुठलंही तुम्ही बघा कुठल्याही किल्ल्याचं वैशिष्ट्य बघा तिथल्या ज्या विहिरी आहेत किंवा वॉटर रिसोर्स जे आहे हा वॉटर रिसोर्स हा कधी समृद्ध आहे. म्हणजे पाणी कुठे लागेल आणि पाणी कुठे टिकेल याची जी आपल्या पूर्वजांनी दक्षता घेतली किंवा अभ्यास केला तितका अभ्यास आजही आपल्याला करता येत नाही किंवा तितक्याशा पद्धतीने आपण आज बोरही घेऊ शकत नाही. पण बरोबर पाण्याची नस पकडून त्या भागामध्ये विहिरीचं निर्माण करणं आणि त्याच्या अवतीभोवती किल्ल्याचं निर्माण करणं याची एक कला त्या काळातल्या स्थपतींनी चांगली विकसित केलेली आपल्याला पाहायला भेटते. इथे बघा तुम्ही ही वीट मोठ आहे. त्या मोठीमधून तुम्ही पहा ही दगडी मोठ आहे आणि या दगडी मोठीच्या पलीकडे हा पाण्याचा सोर्स जो आहे प्रवाह जो आहे त्या हौदामध्ये पडत होता आणि या हौदामधून पडून त्या इथून पाटानं हा पाणी तिथे जात होतं आणि संपूर्ण किल्ल्यामध्ये हे पाणी फिरवलं जायचं. हे तुम्ही बघा हे दगडी गंगाळ आहे. हे दगडी गंगाळ कशासाठी वापरलं जायचं धुणी धुण्यासाठी ह्याचा वापर त्या काळखंडामध्ये स्त्रिया करत होत्या. पूर्वाश्रमीमध्ये आता काही जे काही 2000च्या 21व्या शतकातली जी पिढी आहे त्यांना मोठ काय हे माहीत नाही. मोठ म्हणजे काय असायचं एक बैल लावलेला असायचा. त्या बैल असं उतार असायचा स्लोप असायचा आणि बैल खाली चालत जायचा आणि त्या ह्याला एक रहाड गाडगं लावलेलं असायचं. बैल पुढे गेला की रहाड गाडगं की फिरायचं मध्ये आणि ते रहाड गाडग्याचा जो लास्टचा जो मोठा हे असायचा भाता असायचा त्यातून हे पाणी इथं पडलं जायचं. बैल पुढे गेला बैल तसाच मागं वळती यायचा आणि हे रहाड गाडगं चालत राहायचं. रहाड गाडगं म्हणजे आपण जसं रहाट पाळणा पाहतो सर बरोबर तसं त्या प्रकारे इथं रहाड गाडगं असायचं किंवा 1 किंवा 2 असा
जितकं पाणी ओढायचं त्या प्रमाणामध्ये बैल लावले जायचे, 1 बैल किंवा 2 बैल अशा प्रकारे पूर्ण किल्ल्यामध्ये सुशोभीकरणासाठी, कारंज्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी जे पाणी लागायचं ते या मोठीच्या आधारे काढलं जायचं. ही विलोभनीय अशी विहीर आणि सरांनी दिलेल्या विहिरीच्या त्या काळात असणाऱ्या मोठेच्या संदर्भातील माहिती ही ऐकून आपल्याला त्या काळातलं पाण्याचं प्रशासन व्यवस्था गडकिल्ला कशी चालत असेल याची एक कुठेतरी कल्पना येते. आता आपण या विहिरीच्या खाली उतरूयात. साधारण 75 फूट खोल असणारी ही विहीर आपण पाहू शकतो. मध्ये ज्यावेळेस इथं उत्खनन किंवा डागडुजीचं काम चालू होतं तर ह्याच पाण्याचा वापर करून हे सगळं काम झालेलं आहे. आत्ता देखील याचा खूप उपसा आहे आणि पाणी इथं अजूनही आहे. तर गडावर किंवा गडामध्ये किंवा किल्ल्यांमध्ये असणाऱ्या या गोड्या पाण्याचं आपल्याला कायमच कुतूहल असतं आणि खरड्यासारख्या ठिकाणी देखील आपल्याला हे पाहायला मिळते. हे कौतुकच मानावं लागेल आपल्या अपत्यकार पूर्वजांचं. आता मी ओळख करू इच्छितो माझे परम मित्र माननीय राजू मेत्रे सर. नमस्कार. आमची ओळख म्हणजे आम्ही एकत्र शिकलेलो आहे, बीपेड एमपेड एकत्र झाले आमच्या दोघांचं. सर आत्ता खरड्यामध्ये त्यांच्या पद्धतीने फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर म्हणून काम, त्यांची एक पद्धत आहे स्वतःची डेव्हलप केलेली. ते स्वतः गायक आहेत, डान्सर आहेत, नॅशनल लेवलचे खेळाडू आहेत, आत्ता डॉक्टरेट झालेले आहेत, PhD धारक आहेत आणि त्यांची जी पद्धत आहे ते आम्हालाच माहिती आहे. आम्ही कॉलेज लाईफमध्ये एकत्र असल्यामुळं आम्ही खूप किल्ले एकत्र पाहिले पुण्यात असताना. त्याच्यानंतर मला वाटतं पहिलाच असं ना गेल्या 10 वर्षांनी आम्ही पहिल्यांदा भेटत असू की इथे येऊन, जसं की आता जवळेकर सरांची ओळख त्यांनीच करून दिली. जवळेकर सरांनी ते सहचारी आहेत, एका कॉलेजमध्ये काम करतात. सरांनी इथं आम्हाला लागलीच इथे यायला सगळ्यांना परवानगी लगेच मिळत नाही, पण सरांनी 2 मिनिटात परवानगी आणली, आम्हाला आत आणलं आणि हा किल्ला ऐतिहासिक ठेवा आपल्याला दाखवत आहेत सर. तर सरांबद्दल काय सांगू, जेव्हा आम्ही बरेच ट्रेक केले आमचे बरेचसे किस्से आहेत, त्यातला एक किस्सा पुरंदरचा. तुम्हीच सांगता का सर पुरंदरचा किस्सा? काय होता सर पुरंदरचा किस्सा, जरा सांगा आम्हाला, ऐकू द्या. ज्यावेळेस आम्ही फिजिकल एज्युकेशन बीपेड करत होतो, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन, आम्ही सगळे सहकारी होतो. अक्षय सर, मी, आमचे अजून 2-3 मित्र होते आणि आम्ही असंच एका रविवारी ठरवलं की आपण आज पुरंदर किल्ला पाहायला जाऊ. मग आम्ही सगळ्यांनी बाईकवरती मस्त सगळे मित्र आम्ही मिळून गेलोत आणि आमचं त्या ठिकाणी किल्ला आम्ही सर केला. पण त्या किल्ल्यामध्ये, त्या किल्ल्याच्या तटबंदीला किंवा त्याच्या पायथ्याशी केंद्राचं जी काय मिलिटरी आर्मी फोर्स आहे त्या ठिकाणी त्यांचा ताबा आहे त्या किल्ल्यावरती. मग त्यांनी आम्हाला जातानाच सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस वरती जाताल पुरंदर किल्ल्यावरती, त्यावेळेस तुम्ही वेळेच्या आतमध्ये, म्हणजे 5 वाजता खाली यायचं आहे. म्हणजे त्यांचा असा नियम होता की 5 वाजता तिथून तुम्ही हल्लेच पाहिजेत. अगदी तिथं जवळकर जे गावकरी आहेत जवळचे, त्यांना देखील तिथं आय कार्ड म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कंपल्सरी होतं. आम्हाला त्यांनी सांगितलं 5 पर्यंत या. तर पुढं काय झालंय सरच सांगतील. आणि मग त्याच्यानंतर आम्ही वरती मस्त रमलो, कारण किल्ल्यावर गेल्यानंतर आम्ही छान भेळ वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. केदारेश्वराचं मंदिर पाहिलं, संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. इतके रमलो आम्ही की आम्हाला वेळ निघून गेला, कालावधी निघून गेलेला सुद्धा कळलं नाही. आणि अक्षरशः 5:20 झाले. मग अक्षय सरांनीच पुन्हा आम्हाला म्हटले, अरे आपल्याला 5च्या आधी जायचं होतं, तो वेळ खूप झालेला आहे, तर तुम्ही आता घाई करा, आता वेळ लावू नका. तरी पण आता मित्र असल्यामुळं टंगळ मंगळ गप्पा गोष्टी ह्याच्यामध्ये रमून जाणे, आणि मग त्याच्यामुळं झालं आम्हाला 5:30 वाजल्या. आणि मग आम्ही 5:30 पावणे 6ला खाली किल्ल्याच्या खाली पायथ्याशी आलो. तर त्या मिलिटरी जे काय आर्मीमधले जे लोक होते, कमांडर लोक, त्यांनी आम्हाला अडवलं त्या ठिकाणी आणि आम्हाला पनिश केलं अक्षरशः. कारण त्यांनी आम्हाला सांगितलंच होतं की तुम्ही जर लेट आले तर तुम्हाला या ठिकाणी शिक्षा होणार म्हणजे होणार. आणि शिक्षा अशी झाली की बदक उड्या आम्हाला त्या ठिकाणी मारायला लावल्या होत्या. तो आठवणीचा ठेवा आमच्या लाईफ टाईम आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी राहिले. जसं आहे तसं नाही, पण त्या काळातला फिटनेस जबरदस्त होता. आम्ही स्पोर्ट्स कॉलेजलाच होतो, तर आम्ही एक 100 मीटर पॉवर डक
केला, परत केला. तो म्हणलं तुमको कुछ होता की नाही असं त्यांनी विचारलं. म्हणलं हम स्पोर्ट्स वाले. मला और एक बार करू. म्हणजे तेव्हा आम्हाला कळलं की कधी किती ताकद असली तरी दाखवून डबल शिक्षा भेटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्मीवाल्यांकडनं किंवा तिथं असणाऱ्या लोकांकडनं आम्हाला डिसिप्लिन कळलं. आता मी जे सगळ्यांना गड किल्ल्यांवर घाण करू नका सांगतो किंवा गड किल्ल्यांवर आपण म्हणतो की व्यसनं करू नये किंवा काही वाईट गोष्टी करू नये, त्यातलाच डिसिप्लिन राखणं म्हणजे वेळेत येणं आणि पुरातत्व खातं किंवा वन विभाग किंवा आरबीजीचं ज्यांच्या ताब्यात किल्ले त्यानुसार वेळेत जाणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. तर नक्की आम्ही विसरलो नाही, तुम्ही विसरू नका. आणि अक्षरशः या गोष्टीमुळे मला ती रायगडाची गोष्ट आठवती, ज्यावेळेस सगळे दरवाजे बंद झाले होते आणि हिरकणी ज्या दुसऱ्या मार्गाने गेली होती, पण जी डिसिप्लिन शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होती तीच खरं आर्मीवाल्यांकडून आम्हाला पाहायला भेटली. त्यामुळं आर्मीला खरं सॅल्यूट आहे आपल्या भारतीय आर्मीला. नक्की सर, आपल्याला त्यामुळे आपल्या आयुष्याला चांगलं वळण लागलं, अगदी, आपण अगदी, डोळे अगदी आपल्या बरोबर, करिअरमध्ये अगदी चांगलं काम करतोय. तर असं आमचं होतं. असे खूप किस्से आहेत, हळूहळू येतील सगळ्या मित्रांसोबत बाहेर. धन्यवाद राजू सर. राजू सर आणि मी आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देत जवळेकर सरांना आम्ही केलेल्या 50 गडकोटांच्या भ्रमंतीची माहिती देत होतो. आणि अर्थातच आम्ही कुठेही गेलो, मायबाप सह्याद्रीची टीम कुठेही गेलो तरी आमचे हे मित्र आम्हाला तेथे गेल्यावर गड किल्ले फिरवणं किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनाचा मदतीचा हातभार लावून आम्हाला कुठल्या अडचणी येऊन न जाणे याचं नेहमीच मदत करत असतात. त्यामुळे सर्वांचं आम्ही कौतुक करू इच्छितो. खर्ड्याची जगप्रसिद्ध लढाई जी सवाई माधवराव पेशवे यांच्या पेशवे पदाखाली मराठा साम्राज्याने शिंदे, होळकर, विंचुरकर किंवा असंख्य मराठा सरदार जे पानिपतानंतर प्रथमतःच एकत्र येऊन निजामाविरुद्ध लढले आणि निजामाला आपल्या पराक्रमी पूर्वजांप्रमाणेच परत एकदा धूळ चारली. तर त्याची एक छोटीशी माहिती आपण जवळेकर सरांकडनं घेऊयात. करता येईल एक संघ मराठ्याविरुद्ध त्याचा प्रयत्न मशीर उल मुल्क केला होता. त्यामुळे साहजिकच मशीर उल मुल्कवर प्रचंड राग मराठ्यांचा होता. त्यामध्ये नाना फडणवीस, दौलतराव शिंदे यांचीही संघ घेतल्या कारणामुळे मराठ्यांच्या सरदारामध्ये प्रचंड प्रमाणात राग निर्माण झाला. आणि त्यामुळे मशीर उल मुल्क आम्हाला ताब्यात द्या अशी मराठ्यांची पहिली मागणी होती. आणि एक दिवस त्याच्यावर दोन तारखेमध्ये डिस्कशन चाललं किंवा तह चालला. आणि याच किल्ल्यामध्ये हा जो काही दोघांमधला तह आहे या तहाच्या तरतुदी या किल्ल्याच्या आश्रयानेच तयार झाल्या. त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्त्व असं आहे की, आणि विशिष्ट असं आहे की सगळे मराठा सरदार म्हणजे शिंदे असतील, होळकर असतील, पेशवे असतील, गायकवाड असतील, विंचुरकर असतील, रास्ते असतील, पटवर्धन असतील, हे सगळे सरदार जर कुठं एकत्र राहिले असतील फक्त खर्ड्याला एकत्र राहिले. त्याच्यानंतर मराठे कधीही एकत्र लढले नाहीत आणि वेगवेगळे लढले आणि वेगवेगळे हारले. म्हणजे शिंद्यांनी इंग्रजांसोबत वेगळं युद्ध केलं, होळकरांनी केलं, पेशव्यांनी केलं, पण सर्व मराठी सरदार एकत्र येऊन शत्रू विरुद्ध जर कुठे एकत्र आले असेल तर ते खर्ड्यामध्ये आले. त्यामुळे साहजिकच खर्ड्याची लढाई ही एकतेचं बळ काय असतं, एकीचं बळ काय असतं आणि त्याचं काय फळ मिळतं ह्याचा जर का संदेश कुठं पाहिजे असेल तर ह्या खर्ड्याच्या लढाईमध्ये सर्व मराठा सरदार एकत्र येऊन लढल्या कारणामुळं निजामासारखा दक्षिणेमधला मातब्बर सरदार किंवा राज्यकर्ता त्याला धुळीला मिळवण्याचं काम ह्या खर्ड्याच्या भूमीने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. टेकडी दिसते सर तिथं, छोटी कानिपताची टेकडी. ह्या कानिपताच्या टेकडीपासून पहिल्यांदा मार्ग होता. तिथे ते मंदिर दिसते सर त्याचं छोटं पांढरं, तिथून हा गावामध्ये मार्ग जातो. ती गडी दिसते सर, ह्या गडीतून असा हा पूर्वाश्रमीचा हा मार्ग होता सर. तर ही जी ह्या टेकड्या दिसत आहेत ह्या टेकड्याच्या मधून ही मोरीच्या घाटातून पाटोद्याकडून हा रस्ता येत होता. आणि हा रस्ता सर खाली उतरतो गावामध्ये. पूर्वाश्रमी मंदिर दिसतात छोटे छोटे, तो पूर्वाश्रमीचं मंदिर आणि ती निंबाळकरांची गडी. आणि मग असा रस्ता असल्या कारणामुळं पुढून तुम्हाला सांगतो की डोंगराची रांग आहे अशी कंप्लीट 4 किलोमीटरचा परिसर तुम्हाला इथून नजरेच्या टप्प्यात येतो. म्हणजे अवघ्या डोळ्यांनी पाहण्याकरता
गेले ह्या डोंगराच्या काटाकाटाला पाराप्रमाणे एक खर नावाची नदी वाहते सर. बर त्या खर नावाच्या नदीच्या आश्रयानं त्या पाण्याच्या आश्रयाने निजामाला परंडा किल्ला गाठायचा होता. बरोबर. त्यामुळे साहजिकच त्या खर नदीच्या किनाऱ्यावरच त्यामुळे जी काही निकालाची लढाई झाली ती लढाई ही मला सांगतो त्या रणटेकडीवर झाली. आणि मग निजाम लढाई हरल्यानंतर या किल्ल्याच्या आश्रयाला आला आणि तहाची बोलणी केली. तिन्ही सांजाला जवळपास ही लढाई संपली आणि सायंकाळी 10 वाजेपर्यंत हरलेलं निजामाचं सगळं सैन्य त्याच्या लबाचा ह्या किल्ल्याला मराठ्यांनी वेढा घातला. आणि किल्ल्याला वेढा घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी निजामाच्या जो वजीर होता मशीर उल मुल्क त्याला अटक करण्याकरता मराठ्यांनी पहिली अट ठेवली की मशीर उल मुल्क आमच्या ताब्यामध्ये देण्यात यावा. कारण की भांडणाची जडच मशीर उल मुल्क होता की मराठ्यांसोबत लढावं की सर मराठा साम्राज्य पानिपतानंतर खरड्यातच एकत्र येऊन लढलं. अर्थातच मराठे एक होती तर अहत तंजावर तहत पेशावर किंवा अटक ते कटक हे मराठा साम्राज्याचंच राज्य असलं असतं. ही अर्थातच राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी या गोष्टी सांगितल्या होत्या. अर्थातच ही खरड्याची भूमी आपल्याला पावन म्हणावी लागेल, कारण की ह्यानंतर मराठा साम्राज्य कधी एकत्र लढू शकलं नाही आणि इंग्रजांनी मराठा साम्राज्य खालसा केलं. पण आज आपण पाहतोय तर या खरड्यावर मराठा साम्राज्याचं विजयाचं प्रतीक म्हणून हा भव्य दिव्य असा भगवा ध्वज आपल्याला येथे लावलेला दिसतो. आणि अर्थातच आपले पराक्रमी मराठा पूर्वज आपलं मराठा साम्राज्य आजही आपल्याला या भगवाच्या रूपातून पाहत आहे याची अनुभूती आपल्याला येते. गड हा छोटेखानी असल्यामुळे परंतु गडावरच्या वास्तू ह्या विविध आणि पूरक असल्या कारणाने आपल्याला संपूर्ण गड व्यवस्थित फिरण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तासाचा अवधी पुरू शकतो. आणि या काळात आपण इतिहासाच्या माहिती घेत जर हा किल्ला पाहिला तर आपल्याला त्याची एक अजून छान इंटरेस्टिंग असा हा ट्रेक होऊ शकतो. तर आपण ह्या व्हिडिओचा वापर करून नक्कीच हा किल्ला पाहायला जावं.
तर मित्रांनो, हा माझ्या मागे आपण पाहतोय खरड्यावर असणारा संपूर्ण हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील सगळ्यात मोठा भगवा ध्वज. तर हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा भगवा ध्वज. तर हा ध्वज आत्ता खरडा किल्ल्यावर आपण पाहत आहोत. खरड्याच्या या संपूर्ण भ्रमंतीला आपल्याला व्यवस्थितरित्या किल्ला पाहायचा झाल्यास अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास जास्तीत जास्त पुरू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला आमचा हा खरडा किल्ल्याचा व्लॉग आणि इतिहासाची दिलेली संपूर्ण माहिती आवडला असल्यास हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी. हर हर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. सरांचे आपण धन्यवाद करूयात की आज त्यांनी इतकी छान माहिती आणि त्यांचं जे इतकं छान कार्य, समाजकार्य, गडकार्य हे आपण पाहिलं. तर सर धन्यवाद. जवळेकर सर, मेत्रे सर धन्यवाद. असंच तुमच्या शिवकार्याला आम्ही कायम पाठिंबा देत राहू आणि आपण हे कार्य असंच अविरत चालू ठेवावं. आई जगदंबे चरणी ही प्रार्थना. धन्यवाद सर. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.